येथील वादग्रस्त मिळकतीबाबत आहे. सर्वप्रथम मी ह्यात आजपर्यंत घडलेल्या जे काही गोष्टी आहेत ते आपल्यासमोर आणून देतो. सर्वप्रथम अब्दी मंडी येथील जवळपास एकूण 24 गटाकरिता माननीय दिवाणी न्यायालय वरिष्ठ सर यांनी माझे पक्षकार नामे सैफ हुसैन खान व इतर यांना मयत शाह मोहम्मद खान यांचे कायदेशीर वारस घोषित केलेले आहे व त्यान्वये कोर्टाने त्यांना वारसपत्रही दिलेलं आहे. आता यात 2016मध्ये एक ॲप्लिकेशन टाकण्यात आली होती माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे आणि त्यामध्ये मुद्दा होता सेक्शन 7A खाली. त्यामध्ये असं होतं की सदील प्रॉपर्टी इव्हॅक्यू प्रॉपर्टी नाहीत आणि सदील प्रॉपर्टी मोहिउद्दीन व इतर लोकांची आहे. आणि त्यामध्ये मी 2021मध्ये हजर झालो माझ्या पक्षकाराकडून आणि माननीय कलेक्टर साहेबापुढे मी कोर्टाने दिलेला वारसपत्रसुद्धा लिहिलेला होता आणि त्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की जे काही जमिनी त्या अर्जामध्ये होती 11, 12, 26, 37 आणि 42 फक्त 5 गटाकरिता ते अर्ज होता. पण मला कोर्टाने जवळपास 24 गटाबाबत वारसपत्र दिलेलं आहे. त्याच्यात त्या केसमधील 11, 12, 26, 37 आणि 42 ह्या जमिनीसुद्धा सामील आहेत. तर मी माननीय कलेक्टर साहेबांना माझ्या तोंडी युक्तिवादामध्ये लेखी युक्तिवादामध्ये वादामध्ये समजूत काढून दिली होती की सदरील जमिनी ह्या माझ्या मालकीची आहे आणि कोर्टाने मला त्याबाबत वारसपत्र दिलेलं आहे आणि ते ऑर्डर माझ्या फेवरमध्ये करण्यात यावी आणि EPच्या जे चुकीचा फेर घेण्यात आलेला आहे ते रद्द करून वारसपत्रामध्ये माझ्या पक्षकारांची नाव 7/12च्या रकान्यात नोंद करून घेण्यात यावी. पण 17/10/2023 रोजी माननीय न्यायालय कलेक्टर साहेब यांनी आदेश देत आमची 110ची ॲप्लिकेशन फेटाळण्यात आली आणि ज्यांच्या कुठेही रेकॉर्ड नाही असे लोकांचे मोहम्मद मोहिउद्दीन यांच्या नावांची नोंद घेण्याकरिता त्यांनी त्यावेळेसचे ते तहसीलदार साहेब यांना आदेशित केले की त्यांनी कायद्यान्वये चौकशी करून मोहम्मद मोहिउद्दीन व इतर यांच्या नावांची नोंद करावी किंवा नाही करावी. त्यावेळेसचे जे तहसीलदार साहेब होते त्यांनी कसल्याही प्रकारच्या कायद्याच्या अवलंबून न करता डायरेक्ट ज्या लोकांच्या फेवरमध्ये ऑर्डर देण्यात आली होती त्यांच्या नावाची नोंद करून घेतलेली होती आणि त्यांनी रातोरात तिसऱ्या पक्षांना रात्री 8च्या नंतर खैदेखता करून सदील प्रॉपर्टी विल्हेवाट लावलेली आहे. आम्ही त्यावेळेसुद्धा पत्रकार परिषद घेतल्याने माननीय मंत्रालय यांनी त्याच्या संज्ञान घेतल्याने सदरीलचा मुद्दा हा प्रकाशित झाला होता लोकमत पेपर आणि बरेचसे सर्व औरंगाबादमधील पेपरमध्ये आणि त्यावेळेस रेव्हेन्यू मिनिस्टर यांनी एक कमिटी कायम केली होती. त्याचा मुद्दा असा होता की सदरचा जे आदेश आहे जे माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी 17/10ला पारित केलेलं आहे ते बरोबर आहे किंवा नाही. त्या कमिटीमध्ये डायरेक्टर ऑफ लँड रेकॉर्ड महाराष्ट्र स्टेट पुणे तसेच कलेक्टर अहमदनगर डिव्हिजनल कमिशनर नाशिक असे लोक सामील होते. त्यांनी त्यांची रिपोर्ट माननीय जिल्हाधिकारी साहेब औरंगाबाद तसेच माननीय मंत्री महोदय रेव्हेन्यू यांना दिलेली असताना देखील त्यात त्यांचा उल्लेख असा आहे निष्कर्ष की जो आदेश माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी 17/10/2023 रोजी दिला होता त्यात अनेक त्रुट्या आहेत आणि त्यामध्ये फेरबदल करण्याची गरज आहे. असे असताना देखील आजपर्यंत 7/12मध्ये ज्या लोकांची नावे खैदीखत झालेली आहेत त्यांना आडे लावण्यात आलेले नाही आहे आणि त्याचा फायदा घेत ते बॉन्डवरती सदरील प्रॉपर्टीची विल्हेवाट लावत आहे. आणि 2024मध्ये सरकारमार्फत एक पब्लिकेशन आलं होतं की गट नंबर 11, 12, 18, 24, 19 अब्दी मंडी येथील जमिनीमधून नॅशनल हायवे 752H येवला वैजापूर छत्रपती संभाजीनगर दौलताबाद खुलताबाद असा महामार्ग जाणार आहे. ज्या जमिनीमधून महामार्ग जाणार आहे त्याच्यात माझ्या पक्षकारांना ज्या कोर्टाचे आदेश मिळालेली आहे ती जमीनसुद्धा येते. म्हणून मी सदरील प्रकरण आल्यानंतर जे अधिकारी नियुक्त करण्यात आले होते त्यात नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांचे नाव श्री विजय साहेबराव राऊत उपजिल्हाधिकारी तथा सक्षम प्राधिकारी भूसंपादन भारतीय राष्ट्रीय महामार्ग छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे जाऊन मी आक्षेप घेतला आणि
त्यांच्याकडे लेखी आक्षेप दिल्याने त्यांनी मला सांगितले की 15 जानेवारी 2025 रोजी मोजणी होणार आहे आणि तुम्हाला जे काही आक्षेप घ्यायचं आहे तुम्ही त्या जागेवर हजर राहून लेखी स्वरूपात घ्यावा. 15 जानेवारी 2025 रोजी मी मोजणीच्या ठिकाणी हजर होतो. त्यावेळेस मी मोजणीदाराला म्हणजे SLR स्टेट लँड रेकॉर्ड यामधून जे लोक मोजणी करायला आले होते त्यांच्याकडे आक्षेप दिला, त्याची प्रत माझ्याकडे आहे. त्यानंतर 17/1/2025 रोजी मी विजय साहेबराव राऊत यांच्या कार्यालयात जाऊन देखील आक्षेप दिलेला आहे, त्याची प्रत माझ्याकडे आहे. आता त्यानंतरही काही माझा आक्षेप उल्लेखात घेतला गेला नाही, म्हणून मी 4 जुलै 2025 रोजी रेव्हेन्यू मिनिस्टर साहेब मिस्टर चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्याकडे मंत्रालयात गेलो आणि त्यांच्याकडेही एक लेखी आक्षेप दिलेला आहे की हे जे जमीन एक्वायर करण्यात येत आहे हायवे क्रमांक 752H यामध्ये काहीतरी गैरवापर चालू आहे आणि बेकायदेकृत होण्याची संभावना आहे, जसे अगोदर याच प्रॉपर्टीमध्ये झालेलं आहे. तरी आजपर्यंत कसल्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. आता हा पत्रकार परिषद बोलवण्याची जी गरज भासली 1 जानेवारी 2026 रोजी परत विजय साहेबराव राऊत यांच्याकडून एक पब्लिकेशन देण्यात आला की ज्या लोकांचा कब्जा आहे किंवा त्यांचे नाव 7/12मध्ये आहे त्यांना मोबदला देण्यात येईल. त्याची प्रत माझ्याकडे आहे आणि त्याच्यात माझं कुठेही नाव नाही किंवा माझ्या आक्षेपाचाही त्याच्यात जिक्र आलेला नाही आहे. उलट त्यामध्ये काही नावे असे आहेत ज्यांच्या 7/12मध्ये नाव नाही. आता याची मी शहानिशा करण्याकरिता अधिकाऱ्याकडे गेलो असता मी त्यांना सांगितले की ज्यांचे नाव 7/12मध्ये नाही त्यांचं नाव पब्लिकेशनमध्ये जमीनवर ताबा आहे असलं का लिहिण्यात आलं. तर त्यांनी मला अडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांनी सांगितलं ज्यांनी मोजणी केलेली त्यांनी हे रकाना तयार केलेला आहे आणि आम्हाला याबद्दल काहीच माहीत नाही. यावरून मला संशय आला आहे की हे लोक पैशांची विल्हेवाट लावण्याच्या मागे आहे. आता सदरील प्रकरणामध्ये माननीय उच्च न्यायालय येथे जनहित याचिका क्रमांक 23/2024 ही आज रोजी प्रलंबित आहे. त्यामध्ये दिनांक 19/4/2024 रोजीचा मनाई हुकूम आहे ते आज रोजी अस्तित्वात आहे. याची जाणीव मी सदरच्या अधिकाऱ्याने करून दिलेली आहे. तसे असतानाही देखील ते मला सांगत आहे की 7/12मध्ये ज्यांची नावं आहे त्यांना पैसे देतील. आता हे जे पैसे जमिनीच्या ऐवजामध्ये देण्यात येणार हे काही लाख हजार नाही आहे, हे कोट्यावधी पैसे आहे आणि एकदा गेले तर परत येणार नाही. आणि जर कोर्टात खटला प्रलंबित असला तर त्याच्या गृह धरणं कोणत्याही सरकारी अधिकाऱ्यावर अवलंबून असले, पण ते त्याच्याकडे डोरेझाक करत आहे. यामुळे पत्रकार परिषद घेऊन मी एवढीच विनंती करतो की सदरील हे जे कारभार चालू आहे ज्यामध्ये बरेचसे लोक ज्यांच्या पोझिशन नाही त्यांचे नाव जानेवारी 1च्या पेपरमध्ये आलेलं आहे त्यांनाही मिळू नये किंवा ज्यांच्या विरोधात माननीय न्यायालयाने PIL क्रमांक 23/24मध्ये स्टे दिलेला आहे त्यांनाही मिळू नये. आणि जर सदरची रक्कम मलाही देता येत नसेल किंवा माझ्या पक्षकाराला देता येत नसेल तरी माझी एवढीच विनंती आहे की जोपर्यंत कोर्टाचा निकाल लागत नाही तोपर्यंत सदरची रक्कम ही SDM किंवा न्यायालयात जमा करण्यात यावी. सर अभी वहाँ पे हमको देखने में आ रहा है अब्दी मंडी के अंदर काफ़ी ज़मीनों के ऊपर कब्जे भी हो चुके हैं. हाँ, बहुत सारी ज़मीन पे लीगल प्रॉपर्टीज़ के ऊपर भी कब्जे हो चुके हैं. पूरी जो लीगल प्रॉपर्टी थे जो ओरिजिनल मालक है वो तो है नहीं, वहाँ पे जो इलीगल जो वो माफिया है उन्होंने भी कब्जा कर लिया है. अभी वहाँ पे से क्या कहना है? अभी वहाँ पे पूरा गुंडाराज चालू है और उस ताल्लुक से मैंने बहुत सारे प्रयत्न किए मेरे पक्षकार के लिए. और एक वक्त मेरे ऊपर भी हमला हुआ था 2025 जनवरी की बात बोल रहा हूँ मैं. वो टाइम पे मैं एप्लीकेशन करने गया था दौलताबाद पुलिस स्टेशन में, तो वो लोग बोले कि तुमको कुछ मारपीट तो हुआ नहीं, हम कंप्लेन लेना कैसा. और मैं बोला वहाँ पे इलीगल कोई अमित सिंह बोल के था, अमित सिंह आरिफ खान ऐसे 2 लोग थे और उनके साथ और भी गुंडे लोग थे जो मेरे आंग पे आए थे मुझे मारने के लिए. तो पुलिस वहाँ पुलिस स्टेशन से एक आधा किलोमीटर दूर स्पॉट पे चलने के लिए तैयार नहीं थी. उसके बाद मैं CP साहब के पास गया, वहाँ एप्लीकेशन दाखिल किया तो CP साहब ने चौकसी बिठाई लेकिन आज तक उसका कोई रिज़ल्ट नहीं निकला. तो मेरा यही मानना है कि जब तक इंसाफ का चौथा स्तंभ जो है पत्रकार वो जब तक जागा नहीं होगा तब तक कि इंसाफ नहीं मिल सकता. इससे पहले भी जो कार्रवाई हुई थी वो पत्रकार परिषद लेने के बाद ही हुई थी. डायरेक्ट पुलिस स्टेशन गए तो वो बोलते सिविल मैटर है या इधर जाओ उधर जाओ बोल के टाइम पास करते हो, वही कोई एक्शन नहीं लेते हो. अभी जो रोड जाने वाली है वहाँ से एक्सप्रेस हाईवे, हाँ, उसके अंदर कई इलीगल माइग्रेंट्स बैठे हुए हैं जो ताबे मार के बैठे हुए और उन्होंने इलीगल तौर से अपना 7/12 में नाम चढ़ाया और उन्होंने दावा किया है और उन्होंने कई जगह
लेटर में भी दिया है कि हमें इसका जल्द से जल्द मुकदमा भी मिला जाए। अभी देखिए, जो लोग गलत काम कर रहे हैं वो तो चाहेंगे कि जल्दी से निर्णय लगे और उनको पैसा मिल जाए, लेकिन जो लोग ये अधिग्रहण, लैंड अधिग्रहण का काम कर रहे हैं या जिनको जिम्मेदारी दी गई है सरकार की तरफ से, उनका काम बनता है कि कौन लीगल वैलिड ओनर है या नहीं है। और अगर कहीं पे कुछ वाद दिक्कत आता है तो वाद एक तो सॉल्व करने की कोशिश करना लीगली, और नहीं सॉल्व हो रहा तो आप पैसे जो सरकारी अधिकारी है जिनके पास जमा किए जाते हैं, एसडीएम है या कोर्ट है, वहाँ जमा कर सकते हैं। इससे कैसा होगा कि जिसकी ज़मीन है उसको पैसा मिलेगा और जो चोर है वो भाग जाएंगे। सब आपके क्लाइंट की कितनी ज़मीन है? मेरे क्लाइंट के वहाँ तकरीबन 1200 एकड़ ज़मीन है, लेकिन इतनी सारी ज़मीन तो जा रही नहीं है। रोड जिसमें से जा रहा वो एरिया अफेक्टेड कितना है? वो तकरीबन 1.5 एकड़ के करीब अफेक्टेड है मेरे क्लाइंट की प्रॉपर्टी में से। तो आपके क्लाइंट की हाँ, 1.5 एकड़ ही? 1.5 एकड़ करीब। आपको क्या ऐसा लगता है कि प्रशासन के कुछ अधिकारी इसके अंदर मिलजुल के ये काम कर रहे हैं? प्रशासन का काम होता है कि फ्री एंड फेयर काम करना, लेकिन यहाँ प्रशासन के अधिकारी प्रॉपर इन्फॉर्मेशन ही देने को तैयार नहीं है कि क्या चल रहा है या कब होगा या क्या होगा। वो ये जैसे कि मैंने उनसे 1 जनवरी 2026 के पेपर के बारे में जाके पूछा कि इसमें गट नंबर 37 में मैं रीड करके बताना चाहूँगा कुछ लोगों के नाम। समीर शाह खान ताबा 0.4R, फिर इमरान खान खादर खान 6R, अमीरुद्दीन खुसरो मौज़म खान 6R। ये 3-4 लोगों के नाम अगर देखा जाए आप 8 का 7-12 निकाल के, तो इनके नाम 7-12 पे नहीं है। तो यही चीज़ मैंने उप जिलाधिकारी तथा सक्षम प्राधिकारी इनको जाकर पूछा कि ये इसमें आपने जो पेपर प्रोक्लेमेशन दिया उसमें इनके नाम कैसे क्या आ गए। तो बोले ये प्रोक्लेमेशन हमने दिया तो है, लेकिन उसके अंदर की जानकारी स्टेट लैंड रिकॉर्ड यानी भूमि अभिलेख के अधिकारी लोगों ने बनाई है। मैं वहाँ गए तो उन्होंने बोलते नहीं इन्होंने बनाई है, यानी कोई भी प्रॉपर इन्फॉर्मेशन देने तैयार नहीं है। अगर मैं उनका माहिती अधिकार डालता हूँ तो उसमें महीना 1.5 महीना लगा देंगे वो, और इन बिटवीन ये पैसा डिसबर्स हो जाएगा। अगर पैसा डिसबर्स हो गया तो फिर बाकी कुछ बोल के पत्रकार परिषद लेके कोई फ़ायदा ही नहीं है। अब ये सब मालूम होने के बाद मैंने पत्रकार परिषद भी ली है और ये पैसा कोर्ट में जमा होना बोल के एक याचिका भी लगाई है जो अभी रजिस्ट्रेशन प्रोसेस में है। कल या परसों में इसमें नंबर पड़ जाएगा। यानी ऐसा नहीं है कि मैं सिर्फ पत्रकार परिषद बुला कर आपको बाइट देकर खामोश बैठ जा रहा हूँ। मैं कानूनी कार्रवाई कर रहा हूँ और आगे ज़रूरत पड़ी तो मैं हाईकोर्ट तक भी जाऊँगा। और इससे पहले जो केस 2023 में डिसाइड हुआ था, जो बेकायदेशी रीत्या आगे साबित हो चुका है कमेटी के पास, उसका मेरा एक मैटर हाईकोर्ट में प्रलंबित है PIL के अलग से। और इस प्रॉपर्टी के ताल्लुक से मैं जब तक न्याय नहीं मिलता तब तक मैं लड़ता रहूँगा। आपकी मांग यही है कि जो इलीगल माइग्रेंट्स है जिसकी ज़मीन जो रोड जा रही है और जो दावे करते हैं कि ये ज़मीन हमारी है, तो उन लोगों को पैसा नहीं मिलना चाहिए। अभी देखो, पैसा देखो जिसका दावा सही है उसको बिल्कुल दो आप, लेकिन जहाँ पे वाद है वो पैसे देना नहीं चाहिए। अब इसमें जो प्रॉपर्टी 11, 12, 13, 26, 37 ये जो ज़मीन में से प्रॉपर्टी जा रही है उसमें वाद है, कोर्ट में है, हाई कोर्ट का स्टे है। तो अब आज की डेट में जिसका नाम 7-12 पे उनको अगर पैसा दे देते हैं और कल उनके खिलाफ ऑर्डर हो जाती है तो फिर ये उप जिलाधिकारी डबल से पैसा देगा क्या? मेरा ये बोलना है। अगर वो ऑर्डर मेरे फेवर में लग गया तो मुझे डबल से पैसा देगा क्या? आपकी मांग क्या है सर? आपकी मेरी मांग ये है कि जो वाद मिलकती का पैसा है वो कोर्ट में डिपॉजिट होना। आपका पूरा परिचय बता। मैं एडवोकेट M.A. मदनी और ये मेरे सहकारी है एडवोकेट A.A. सैयद, और मेरे पक्षकार के GP है मेरे राइट साइड को बैठे हुए श्रीमती अनीता गायकवाड़ और वो नाजिया खान मिराज खान, और मेरे पक्षकार हैदराबाद के हैं सैफ अली खान और इतर, जिनको कोर्ट ने ये प्रॉपर्टी ताल्लुक से सिविल MA 1951/2022 में वारसों पत्र दिया है। और आज तक ये वारसों पत्र किसी ने चैलेंज नहीं किया है और वो अभी भी वैलिड डॉक्यूमेंट है।